रोहन करंजकर 11चे आघाडीचे दोन्ही बॅटर सुमित आणि बंटी. माझ्या बरोबरीने इथे प्रशांत सर देखील समालोचन कक्षामध्ये जॉईन होत आहेत. हिंदी आणि मराठीमधलं समालोचन आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी प्रशांत सरांकडे आपण लगेचच जातोय. मॅचला सुरुवात होईल आणि पहिल्या चेंडूपर्यंत आपण प्रशांत सरांशी या ठिकाणी काहीशा चर्चा करतोय. शिरीष, आता आपण हे जे दृश्य बघितलं म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आता सध्या आपण बघितलं तर मॅच समाप्त झाल्यानंतर होणारी रोषणाई किंवा फायनलच्या सामन्यासाठी ज्यामध्ये कार्पेट भरून केलेली एंट्री, त्यानंतर आत्ता आपण जे दृश्य बघितलं तर रोहन चौगुले आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून आपण केतन प्रतिष्ठान मोटर स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक टीमला, बॅटरला, अंपायरला आणि त्यानंतर खेळाडूंना म्हणजे जे क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे या खेळाडूंना एक रॉयल एंट्री दिली गेली प्रत्येक मॅचमध्ये. हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. मोटर ट्रॉफी 2024 में सभी का स्वागत. 8 टीम 1 ड्रीम रेम 11 टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया है. ए ग्रुप में, बी ग्रुप में अमराज मृत्युंजय कोथरूड बनाम रोहन करंजकर सिंहगढ़ रोड. ये बहुत ही बड़ा मुकाबला. प्रसन्न पाटिल 1 ओवर 1 रन 2 विकेट, गेम चेंजर खिलाड़ी. शानदार प्रदर्शन रहा था और मैं दरख्वास्त करना चाहूँगा दोनों तरफ से 12th मैन यहाँ आना बहुत ज़रूरी. 5 ओवर का मुकाबला, 5 ओवर का ये मुकाबला है, 5 ओवर का मुकाबला है. एक लक्षात घ्या, हा सामना 5 षटकांचा असेल. शैलेश, तुमचंही स्वागत आहे. अगदी मधुर वाणीमधून त्यांचा आवाज. गेल्या 2-3 वर्षामध्ये शैलेशने देखील स्वतः खूप प्रगती केली आहे. समालोचक म्हणून त्यानेही प्रचंड डिमांड आज पुण्यनगरीमध्ये आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. धन्यवाद. इथे मॅचला सुरुवात होईल. अमराज मृत्युंजय हा संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला रोहन करंजकर या संघाच्या संघनायकाने देखील कळवलं होतं की आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचाच निर्णय घेणार होतो आणि जे हवं होतं ते त्यांना मिळालंय. स्ट्राईकला आपण पाहतोय इथे आपण पाहायला मिळत आहेत सुमित डोंगरे, तर दुसऱ्या बाजूला बंटी. हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ज्यांनी रायगड आणि पुण्याचं मुंबईचं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलेलं आहे. एका बाजूने सुमित डोंगरे या ठिकाणी आपण पाहतोय. आरके आणि HM म्हणजे रोहन करंजकर आणि हमराज मृत्युंजय. आपण मुख्य स्क्रीनवरती हे पाहू शकता. सुपर नॉकआउट 6 ओव्हरची नव्हे तर 5 ओव्हरची मॅच आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का राखिरानी का स्वागत है. मॉडर्न ट्रॉफी 2024 और मुकाबला है HM अमराज मृत्युंजय कोथरूड टीम ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला. और ये खूबसूरत नज़ारा देखिए इस ग्राउंड का. मॉडर्न ट्रॉफी 2024 मैदान के अंदर हरियाली, बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल प्रारंभिक बल्लेबाजी की जोड़ी मैदान के अंदर है. सुमित और बंटी बापेटारी क्योंकि कलमे की पहली गेंद टप्पा काटने के बाद 4 अच्छी गेंदबाजी और वनडे फिनिश में महापौर चषक में बेस्ट प्लेयर का अवार्ड प्राप्त किया था पिंपरी चिंचवड में इस खिलाड़ी ने. तो शुरुआत पहले मैच में भी बहुत बढ़िया, अभी इस बार अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंद. पहली गेंद पर टप्पा खाने के बाद शरीर जो उछाल था बल्लेबाज ज़्यादा नहीं समझ पाए. खेळपट्टीला साजेशी गोलंदाजी इथे केली जाते. असा चेंडू इथे खोलवा टप्प्याचा चेंडू, लेगलांचा इथे वापर केलाय. इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. इथे आपण पाहतोय चेंडू अडवताना काहीसा फंबल झालाय, म्हणजे चेंडू पायाने अडवला परंतु त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. काहीशी दुखापत नक्कीच झाली असेल परंतु त्यामधून सावरून इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, परंतु दुसऱ्या चेंडूवरती बॉटम हँडचा वापर इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ केलाय आणि त्या दरम्यान 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय.
शैलेश, खास करके विकी के जो गेंदबाज है, पहले इन्होंने गुडलेस पर टिप्पा खिलाया और वहाँ बाउंस मिला, उसके बाद में गेंद को थोड़ा आगे रखने की कोशिश की। बढ़िया गेंदबाज है, चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं विकी कलमी। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। रोहन करंजकर 11 टीम पहले बल्लेबाजी करते हुए सुमित तोपर खेळ रहे हैं। या ठिकाणी पाटीलवाडा हॉटेलचे सर्वे सर्वा या ठिकाणी राकेशजी कलाटे आणि विनीतजी कलाटे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। विकी कलमी की गेंदबाजी बहुत बढ़िया रही है। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। स्ट्राइक रन पर बल्लेबाज सुमित ऑन सेट पर खेलना चाहते थे, मन बना के खेलने की कोशिश। डिस्क को लेग बॉडी के बाहर गेंद को भेजना चाहते थे, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे, सफल हुए थे, लेकिन इनकी गेंदबाजी देखिए, गुल्ले पर टिप्पा खिलाया, गेंद शरारत कर रही है, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। 2 बिंदी गेंदे, एक डबल, स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मिस्टर 360च्या विरोधात। म्हणजे सुमित डोंगरे जर आपण पाहिलं ना तर मिस्टर 360 या नावाने ओळखला जातो। पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा व्यत्यय येतोय। इथे मात्र गोलंदाजाच्या रनअपमध्ये काहीसा प्रॉब्लेम आणि त्यानंतर आपण पाहतोय पंचांनी इथे डेड बॉल घोषित केलाय। काहीसा व्यत्यय आलाय, बघा किती विचारपूर्वक गोलंदाजी आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची चुकी हातातून घडता कामा नये, त्यासाठी विचारपूर्वक गोलंदाजी आहे। रनअपमध्ये काहीसा बिघाड, त्यानंतर गोलंदाजी तिथे थांबवली गेली। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय विकी। काहीसा व्यत्यय, ही लहान मुलं जरा इकडे या, समोरची साईड स्क्रीनच्या बाजूला व्हा, समोर थांबू नका, ती साईड स्क्रीन फलंदाजांसाठी आहे, त्यासमोर कोणी यायचं नाहीये। इथे पुढचा चेंडू आपण पाहतोय विकी कलमे याचा सामना करेल तो सुमित। मिस्टर 360 इथे मात्र चेंडूला आसमान दाखवलंय, आसमानी टोला, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पार, बाहुबली फटका, षटकार, 6 धावा। इस बार सुमित थोड़ा एक कदम आगे निकल गया, क्योंकि इससे पहले क्या कर देखे तो इन्होंने बीट किया था, विकी ने बल्लेबाज को बीट किया था। अभी फिलहाल देखे एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ था। टेनिस क्रिकेट .in द्वारा एक्शन रिप्ले आपको दिखाया जाएगा। यहाँ बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, छोटी गेंद थी, समय मिला, क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बॉडी रन के बाद 6 रनों के लिए। सुमित, ये अच्छी लाइन, बहुत अच्छी लाइन, क्योंकि वो पीछे खेल रहे, बार बार पीछे खेल रहे, क्रीज के गहराई में खेल रहे। टेलीग्राम मिल गया विकी को, आगे रखा और फायदा मिला। विकेट कीपर ऋषि साहब तो वैसे गलतियां नहीं करते। बहुत बढ़िया कैच। क्या स्टंप को लगी है? स्टंप को गेंद लगी है, सॉरी, इस वक्त स्टंप को गेंद लगी है और उसके बाद में ऋषि की तरफ चली गई। बहुत बढ़िया गेंदबाजी विकी कलमे द्वारा। ये लाइन थी, मतलब जो लेन थी, बिल्कुल आगे रखा और उसका फायदा मिला विकी को। तरच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्यात आला, परंतु लगेचच आपल्या गोलंदाजीचा इथे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते। अगदी फुल्लर लेनचा चेंडू हाताळला, डावे यष्टीचा वेध घेतला आणि त्या दरम्यान बॅटर क्रमांक पहिला सुमित त्या ठिकाणी त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला। पहिला बॅटर बॅक टू द पवेलियन। शैलेश, सबसे बड़ी बात है आप एक शॉट बार बार खेल रहे थे, क्योंकि चौथे स्टंप की तरफ आ रहे थे, सफल होकर वो ऑन साइड पर स्क्वायर लेग मिड विकेट पुल करने का प्रयास कर रहे थे। तो बार बार एक स्ट्रोक आप खेलेंगे तो सामने वाले गेंदबाज को मौका मिलेगा लेन में एक बदलाव करने के लिए। एक बार इन्होंने गलती की, लेकिन इसके बाद में बहुत अच्छी लाइन थी, रफ्तार बहुत अच्छी थी, रफ्तार पर शिकार करते हुए सुमित का विकेट प्राप्त किया। विकी कलमे को वो विकेट मिला। स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू हाताळलेत आणि त्यामध्ये 8 धावा, त्यामध्ये एक सनसनीत असा षटकार देखील आलाय। परंतु असा गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करून जातोय। ज्या बॅटरने त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं त्या बॅटरच्या विरोधात इथे आपण पाहिलं तर चांगलं कडवं आव्हान उभं केलंय। न्यू बॅटर इन, इथे आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा एक तंत्रशुद्ध बॅटर इथे मैदानामध्ये, ज्याचं नाव आहे योगेश पवार। इथे देखील आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे। एक धाव तर पूर्ण आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि फार वेगामध्ये इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संमिश्र स्वरूपाचं रूप। इथे पहिल्या षटकामध्ये 1 बाद 10 धावा पूर्ण झाल्यात। फिलहाल आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं केतन प्रतिष्ठान मोटर स्पोर्ट फाउंडेशन के सारे सदस्य और उनके सारे दोस्त इस वक्त आपके स्क्रीन पर, और दोनों भी द्वारा ये सारा नज़ारा आपके मोबाइल पर, आपके टीवी पर है। रोहन चौगुले साहब
आपके स्क्रीन पर इस वक्त टूर्नामेंट की आयोजन करता वाटर ट्रॉफी 2024 1,11,000 की नकद राशि। और आज सारे दोस्त जो है, ये जो खूबसूरत ट्रॉफी है, इस तरह की ट्रॉफी विंबलडन में होती है और टेनिस क्रिकेट में इस तरह की ट्रॉफी कम बार देखने का मौका मिलता है। शैलेश, क्या कहना है? तर या स्पर्धेमध्ये एक अनोखे असं पारितोषिक आहे, चांगली ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय। म्हणजे मगाशीच नामोल्लेख केल्याप्रमाणे कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या असेल, 5.5-6 फुटांच्या ट्रॉफीज असतात, परंतु घरामध्ये ठेवण्यासारख्या त्या नसतात। इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि सातत्याने काहीसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न इथे रोहन चौगुले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केला आहे। सुंदर अशी ट्रॉफी या मैदानामध्ये आपण पाहतोय। इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय काहीसा बदल, षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती श्याम त्र्यंबके इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे। पुन्हा देखील काहीसा व्यत्यय तिथे येतोय। पुढचा चेंडू श्याम याचा सामना करेल तो बंटी। योगेश और बंटी पेंडारी ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, डी स्क्वायर एक पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। दोबारा उसी अंदाज से बल्लेबाजी, बल्लेबाज ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर आते, शफल होते, क्रीज के गहराई का इस्तेमाल होता है, हर गेंद को स्क्वायरली की तरफ खेलने का या मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास हो रहा है। बंटी पेंडारी और सुमित की जो बल्लेबाजी है उसी तरह से चल रही है। अब देखिए योगेश जो है ना, उनकी तकनीक बहुत अच्छी है, बहुत अच्छी तकनीक है। क्या वो सामने वाले टीम के लिए तकलीफ दे सकते हैं? श्याम त्र्यंबके ने पहले मैच में शानदार गेंदबाजी, नबी तुली गेंदबाजी की है। अब मजा आएगा, ये बैटल बहुत इंटरेस्टिंग मुझे लग रहा है। योगेश इस पक्ष स्ट्राइक रेंज पर 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पेंडारी साहब ने 1 रन बनाया, स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। गैप में खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल मिडाप पर तैनात, 1 रन लेने का मौका और फिलहाल रन बनाने के लिए ज्यादा अवसर नहीं मिल रहा है। सुंदर गेंदबाजी श्याम त्र्यंबके द्वारा। प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव खर्च केली जाते। पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे, म्हणजे हे दुसरं षटक आहे। 5 षटकांची मॅच आहे। मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी इथे मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे। म्हणजे योगेश पवार सारखा एक तंत्रशुद्ध बॅटर इथे आपण पाहतोय काहीसे वेगळे फटके खेळण्यामध्ये देखील इथे व्यस्त आहे। पुढचा चेंडू इथे देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने, सीमारेषा पार, इथे येतोय खनखनीत षटकार 6 धावींसाठी। डगआउट में कैच लपका गया है और ये ज्यादा आगे गिनती ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर रखा था, लेकिन स्लॉट में गेंद, स्लॉट में गेंद और प्लॉट के बाहर जाती भी। यहाँ कैच लपका, एक हाथ से कैच लपका, लेकिन खिलाड़ियों के लिए वो साइकिल नहीं मिलेगी, नहीं मिलेगी भाई। बबलू पटेल ने यह सवाल पूछा था, मैं अभी टी शर्ट में हूँ, अगर वो टी शर्ट में निकालो और कैच लपको, क्या मुझे वो प्राइज मिलेगा, वो साइकिल मिलेगी? शैलेश ने कहा भाई नहीं, आपको वो साइकिल नहीं मिलेगी। गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और ये शानदार कैच, श्याम को विकेट मिला। बल्लेबाज बंटी पेंडारी बैक टू द पेवेलियन। बिल्कुल वही बात हम बता रहे, बंटी पेंडारी बैक टू द पेवेलियन। और ये जो कैच था बॉडी लाइन के बिल्कुल बाहर भी बहुत सारे दर्शक गए, लेकिन डगआउट में एक हाथ से कैच लपका गया था। रोहन करंस की टीम थोड़ा संघर्ष करे मैदान के अंदर और ये कैच देखिए ऑन पर खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक था, हवा में गेंद बहुत ऊपर चली गई, बहुत ऊपर है तारामंडल में और ये धीरे धीरे गेंद नीचे आ रही है। कैमरामैन ने बहुत अच्छा काम किया, राजू ने अच्छा कैच लपका। स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। 18 धावा आतापर्यंत झाल्यात। एका षटकारानंतर पुन्हा एकदा श्यामने इथे कमबॅक करून दिलाय। इथे बंटी यांना बाद केलाय। नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, सूरज। जर का डगआउट मध्ये बसून जर का तुम्ही झेल घेतलात तर तिथे तुम्हाला ती सायकल मिळली जाणार नाही। प्रेक्षकांनी डगआउटचा वापर करायचा नाही, तुम्ही बाहेर मैदानाच्या कुठेही थांबा आणि मैदानाच्या बाहेर म्हणजे त्या बॅनरच्या बाहेर तुम्हाला झेल घ्यावा लागेल, नाहीतर बाउंड्री लाईनला जाऊन तुम्ही उभे राहाल तिथे तुम्हाला संधी मिळणार नाहीये। काही नियम आणि काही अटी आहेत, त्याचं पालन तुम्ही करा। इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे। आतापर्यंत 18 धावा झाल्यात। सूरज आपण पाहतोय न्यू बॅटर इन आहे, जो स्ट्राईकला सज्ज होतोय। पुढचा चेंडू आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर काहीसं अतिरिक्त वळण घेतोय, म्हणजे टप्पा पडल्यानंतर चेंडूने इथे दिशा बदलली आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या फार बाहेर इथे मुख्य पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल। अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ। स्कोर 19, 2 विकेट के नुकसान पर श्याम तैयार। इस बार भी लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं। लेग कटर श्याम त्र्यंबके की ताकत है।
मिस्टर इस्टा के साथ बिल्कुल जो आंकड़े बदलते हुए 19 विकेट के नुकसान पर यह अच्छी गेंद थी बस शाम की। इन्होंने विकेट प्राप्त किया, एक सिक्सर भी आया, 2 सिंगल। इस मुकाबले की बात करें तो व्हाइट बॉल का भी इशारा हुआ, ये अच्छी गेंद थी। ओ अंदर आई, पहले 2 गेंदें ऑफ टाइम के बाहर की तरफ लेके आए। अभी फिलहाल ये गेंद थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर से अंदर लेके आए। दोनों तरफ गेंदों को घुमाने की ताकत, कट करने की ताकत रखते शाम तरफ के शाम, जिन्होंने बल्लेबाज का किया काम तमाम। तीसरे विकेट का पतन। 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेत, 19 धावा झाल्यात। दुसरं षटक जे पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकामध्ये फलंदाज अगदी विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात, त्याच ठिकाणी बॅक टू बॅक बॅटर बाद केलेत। इथे आपण पाहतोय सूरज पाटील बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अप्पर इंदिरानगर येथून आलेला सिक्सर किंग अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड इथे मैदानामध्ये येतोय। या मॅचमध्ये इन ॲक्शन तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। लेदर बॉलमध्ये देखील इम्पॅक्ट प्लेयर आहे, श्याम त्र्यंबकेच्या ऐवजी इम्पॅक्ट प्लेयर झालेला आहे। तो नंतर आपल्याला समजून येईल कुठला खेळाडू तिथे इम्पॅक्ट केलाय, परंतु अशोक गायकवाड इथे आपण पाहतोय मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून इथे आपण पाहतोय ओमकार गायकवाड इम्पॅक्ट प्लेयर इन आहे। ओमकार गायकवाड इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये। नवीन बॅटर इथे आपण पाहतोय अशोक गायकवाड आहे, दादा गायकवाड अशोक गायकवाड इथे आपण पाहतोय। तर षटक क्रमांक 3 ची सुरुवात विकी कलमे। इथे देखील आपण पाहतोय स्लॉट मधला चेंडू, इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेल तिथे हातातून निसटतोय, परंतु 1 धाव योगेश पवार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, फार वेळानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 20 धावा। 3 बॅटर बाद 20। शैलेश, इस मुकाबले में योगेश पवार के ऊपर निगारी की बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में एक ऐसा समय था जिसमें 18 गेंदों में 44 रनों की ज़रूरत थी, और एक ऐसी गेंद थी जिसमें इन्होंने रक्षात्मक तरीके से खेल दिया था, मतलब रन लेने का कोई प्रयास नहीं था। उसके बाद में धुआंधार बल्लेबाजी इन्होंने की थी। ऑफ टाइम के बाहर बैकवर्ड चले गए, गेंद को कट किया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात। जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है 21 प्लस 3 विकेट। 21 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत। मैदानामध्ये जी जोडी आपण पाहतोय ना, योगेश पवार आणि अशोक गायकवाड, लेदर बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे। अजून देखील आपण पाहिलं तर हे खेळाडू लेदर बॉलशी देखील निगडीत आहेत। पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार। इथे येतोय मॉर्टर ट्रॉफीला सलामी देणारा उत्तुंग आणि बहारदार षटकार, 6 धावा। इस सीजन में एनबी ट्रॉफी में स्क्वायरली की तरफ सबसे लंबा छक्का जड़ने वाले खिलाड़ी हैं योगेश पवार, और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। जब जब इनके पाले में गेंद आती है, रडार में गेंद आती है, तो नहीं छोड़ते। या पोजीशन में जल्दी आए, इंतजार किया गेंद का, और उसके बाद में स्क्वायरली के ऊपर से खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। देखिए किस तरह से स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया, शरीर का संतुलन अच्छा, आवाज़ अच्छी आई, और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाती भी। स्कोर इसी के साथ 27 रन 27 प्लस 3 विकेट। अपनी बोरिंग मार पर गेंदबाज तैयार। ये एक क्रिकेट का खेल, क्रिकेट की परिभाषा को बहुत बढ़िया तरीके से जानते हुए सिंगल लिया। सेंसिबल क्रिकेट, सेंसिबल खेल मैदान के अंदर योगेश पवार का। योगेश पवार एक अच्छी पारी अपने टीम के लिए केंद्र है। देखिए बाकी खिलाड़ी जो है ना, हर गेंद के ऊपर चौका छक्का जड़ने का काम करते हैं, लेकिन योगेश पवार और मुन्ना ऐसे खिलाड़ी है जो सिंगल के ऊपर भी निर्भर रहते हैं और स्कोरबोर्ड को चलाने का काम करते हैं। बेहतरीन खिलाड़ी है और सेंसिबल बल्लेबाजी अभी तक। मोठ्या फटक्यांबरोबर सिंगल डबलकडे देखील लक्ष दिलं जाते, स्ट्राईक रोटिंग केली जाते। षटकार आलाय, परंतु पुढच्या चेंडूवरती सिंगल देखील आहे। पुढचा चेंडू, अशोक गायकवाड पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय। चेंडू जर आपण पाहिलं तर अलॉंग दी कार्पेट, तिथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण आहे आणि एकाच धावेवरती इथे समाधान आहे। फेकी केली जाते। एका बाजूला आपण पाहतोय अशोक गायकवाड आणि क्षेत्ररक्षण करणारा जर खेळाडू आपण पाहिलं तर आकाश काळे एकाच भागाकडून बिलॉंग करतात, परंतु आज ते प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतात, एकमेकांच्या विरोधात खेळतात। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या इथे आपण पाहतोय 29 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात। षटक क्रमांक 3 अजून देखील प्रगतीपथावरती आहे। विकी अपने बोरिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे योगेश पवार। अच्छा स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक है, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है।
संदेश ने गेंद को उठाया था, तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। बढ़िया बल्लेबाजी इस ओवर में दोनों बैटर द्वारा, खास करके योगेश पवार बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर और 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। अभी आपके पास अगर देखिए तो 12 गेंदें शेष है और 12 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला। हमराज मृत्युंजय कोथरूड और रोहन करंजकर। यहाँ बीच मैदान पर शैलेश टाइम आउट, मतलब एक बार फिर स्ट्रैटेजी टाइम आउट हुआ है, जलपान के लिए खेल रुका हुआ है। इथे ड्रिंक टाइम 2-2.5 मिनिटाचा असेल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन आणि त्याबरोबर अतिरिक्त एखादा खेळाडू आतमध्ये जाऊन रणनीती त्या ठिकाणी चर्चा करू शकता। 2.5 मिनिटांमध्ये तुम्हाला या गोष्टींसाठी या ठिकाणी सवलत दिली जाते। ड्रिंक टाइम त्या ठिकाणी येतोय, पाण्यासाठी खेळ थांबलाय। 2.5 मिनिटांमध्ये तुमची रणनीती, पुढचा डाव इथे कशा पद्धतीने खेळला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे आणि कशा प्रकारे उरलेल्या 12 चेंडूंमध्ये इथे प्रहार करायचा आहे। परंतु इथे आपण पाहतोय मैदानामध्ये राजू पाटे, अशोक गायकवाड एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत, परंतु आज आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी विरोधी संघामध्ये खेळतात। अशोक गायकवाड देखील आपण पाहिलं ना तर हमराज मृत्युंजय या संघामध्ये कित्येक वर्ष खेळणारा खेळाडू आहे, परंतु आज लेदर बॉल क्रिकेटमधून त्याला संधी मिळाली, म्हणजे वेळ मिळाला, परंतु इथे तो आज रोहन करंजकर 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय। चांगली बॅटिंग या देखील खेळाडूकडे आहे, चांगली बॉलिंग देखील आहे। एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे पुणे जिल्ह्यामधील नावाजलेल्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड या देखील नावाची चर्चा असते। 12 चेंडू शेवटचे शिल्लक, पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल। एका बाजूला योगेश पवार आपली पॉवर दाखवतात, म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर राजेश पवार यांची बॅटिंग आपण पाहिली, त्याचबरोबर राहुल सातव यांची आपण बॅटिंग पाहिली। इथे आपण पाहतोय दुसऱ्या बी ग्रुपमध्ये इथे योगेश पवार कशा प्रकारे वार करतील आणि कशा प्रकारे 12 चेंडूमध्ये धावा बनवतील। इथे आपण पाहतोय 5व्या षटकाची सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख इथे कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आहे। 4थ्या षटकाची सुरुवात। समय बहुत ज़्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए। वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है, क्योंकि 4:50 का समय हो गया है। 30 रन 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल। अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। वासिक शेख टीम के कप्तान, सामना करेंगे योगेश पवार। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी अभी तक रही है योगेश पवार की। फ्लाइट टिप पे कली पॉइंट, उसके साथ डीप स्ट्राइक कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। अच्छा स्ट्रोक, फ्रंट फुट पर खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया। गेंद वाइड स्ट्रोक अब क्षेत्र में तरफ जा रही है। स्ट्राइक कवर पर जो खिलाड़ी है गेंद को फील्ड करते हुए डबल के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 32 रन। आप ये खूबसूरत नज़ारा देखिए, वारजेब की सिटी पुण्य नगरी आप देख रहे इस वक्त आपके स्क्रीन पर। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात। मुख्य स्क्रीनवरती आपण वारजे बाग देखील पाहतोय। इथे कलात्मक फटका, इथे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे गोलंदाज इथे वेगाने गोलंदाजी करतोय आणि त्या विरोधात इथे प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न, कलात्मकतेने करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय। इथे कमबॅक केलं जात आहे। पहिल्या चेंडूवरती दुहेरी आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू आहे। डिस्कूप करना चाहते थे फाइनल क्षेत्र में, क्योंकि वो क्षेत्र बिल्कुल खाली रखा गया है। बहुत बड़ा गैप है विकेट कीपर और स्क्वायर लेग के बीच। इस बार गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, कला के साथ मोड़ दिया था। रन लेना चाह रहे योगेश पवार। ओ हो बल्लेबाज दादा ने मना किया था। स्कोर इसी के साथ अगर देखें तो टोटल बन गया है 32 रन 3 विकेट के नुकसान पर। देखिए क्या हुआ था, कला के साथ गेंद को मोड़ दिया, कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और गेंद को फील्ड किया। दूसरी तरफ से देखिए योगेश पवार रन लेना चाहते थे, मना किया अशोक दादा ने। स्कोर 33 3 विकेट के नुकसान पर। 33 धावा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय। 3 बॅटर बाद आहे आणि 3.3 चेंडूंचा खेळ झालाय। 33 धावा, 3 बॅटर बाद, 3.3 चेंडूंचा खेळ शिल्लक। पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे संदेश पार्टे। कित्येक अशा स्पर्धा आहेत, म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील अशा पद्धतीने संदेश पार्टे यांनी झेल टिपला होता। इथे देखील आपण पाहतो आणि अशा ठिकाणी ते थांबतात ना की अशा संधी त्यांना वारंवार म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मिळतातच। इथे मात्र सुरेखरित्या प्रयत्न केला आणि आमचे आयोजक देखील कळवत आहेत की इथे सुरेखरित्या प्रयत्न केला।
आणि प्रयत्न इथे यशस्वी देखील होतोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. चौथे ओवर का खेल आप देख रहे हो. वासिक सिंह की गेंदबाजी. इस ओवर में कोई बड़ा स्ट्रोक नहीं है. देखिए जहां संदेश खड़े पीछे आप देख सकते हैं ऑर्गेनाइजर्स हैं. सुरक्षित है. योगेश पवार ऑन स्ट्राइक. स्कोर 34 प्लस अ प्री विकेट. वासिक सिंह अपने बोरिंग पर तैयार. राउंड विकेट. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. योगेश पवार 15 पर खेल रहे. गायकवाड़ 3 पर. और ये खूबसूरत नजारा इस खूबसूरत ग्राउंड का. वारजे सिटी आपके स्क्रीन पर. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. वासिक शेख काय अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू वासिक यांचा. पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू आणि त्या दरम्यान खेळलेला फटका. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार. येतोय एक ब्रँडेड चौकार योगेश पवार यांच्या बॅटमधून 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय रोहन करंजकर 11 या संघाची धावसंख्या होते 3 बाद 38 धावा. इस ओवर का अंजाम दमदार. रन मिलेंगे 4 और योगेश पवार का पलटवार. ब्यूटीफुल स्ट्रोक. जरूरत है वेलकम बाउंड्री. 38 विकेट के नुकसान पर रोहन करंजकर 11 टीम पहले बल्लेबाजी करते हुए. प्रोजेक्ट के स्कोर 48 दिखाई दे रहा है. योगेश पवार 19 पर खेल रहे. 11 गेंदों का सामना किया. दादा इस वक्त 3 पर बल्लेबाजी करे. समय ज्यादा आपको नहीं लेना है. वक्त ज्यादा नहीं लेना है क्योंकि 4:54 का समय हो गया है. और रोहित चौगुले साहब वही हमें बता रहे कि भाई समय आपको ज्यादा नहीं लेना है. वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए क्योंकि वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है. वो रुकने वाला नहीं है. मॉर्टर ट्रॉफी 2024 आणि या स्पर्धेचं औचित्य साधून आमचे फर्ग्युसन येथील काही खेळाडू, आमचे मार्गदर्शक, जुने जाणते खेळाडू आनंदची गुंजाळ आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. इथे आपण पाहतोय ट्रॉफी बरोबर त्यांचं देखील त्या ठिकाणी छायाचित्रण फोटोग्राफी केली जाते. रोहन यांचे चांगले परम मित्र आहेत आनंद गुंजाळ आणि त्यांची संपूर्ण टीम आली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा झाल्यात. 4 ओव्हर 38. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शुभम शेळके इथे अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईकला इथे पाहायला मिळत आहेत अशोक गायकवाड. नॉन स्ट्राईकला योगेश पवार. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 38 धावा आल्यात. शेवटच्या 6 चेंडू किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांमध्ये इथे रोखलं जाईल. शुभम बैकवर्ड चले गए. आउटसाइड पर अच्छा स्ट्रोक है. एक वादा अशोक दादा इरादे के साथ मैदान के अंदर उतरे हैं. अच्छा स्ट्रोक था और पहली गेंद पर शुभम का स्वागत चौके के साथ हुआ. स्वागत स्वॅग से करेंगे स्वागत. इथे शुभमचं स्वागत केलंय. अखूट टप्प्याचा चेंडू जर तुम्ही हाताळला ना तर इथे अशोक गायकवाड परफेक्ट रिझल्ट तुम्हाला देऊन जाईल. एक टप्पा घेत चेंडू आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने चौकारासाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40शी पार. 42 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. पुन्हा एकदा काहीसा कानमंत्र इथे शुभमला देण्यात आलाय. पाहूया कमबॅक इथे केलं जाईल का अशोक गायकवाड इथे प्रहार पुन्हा एकदा करेल. चला थोडंसं पटपट खेळा कारण अजून मेगा फायनल शिल्लक आहे. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर बॅकफुट पंच केलाय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने आणि त्या दरम्यान सिंगल एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. त्यामध्ये यश मिळतंय. एकाच धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. 4.2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक. प्रमुख गेंदबाज के तौर पर शुभम शेळके गेंदबाजी कर रहे हैं. पिछले ओवर में 8 रन आए थे. टीम के कप्तान आशीष शेख जब गेंदबाजी कर रहे थे और एक तरफ योगेश पवार ने 11 गेंदों में 19 रन बनाए. संयम और आक्रमण आपने मैदान के अंदर जरूर देखा है. आपके स्क्रीन पर शुभम शेळके पिंडिंग में थोड़ा तब्दीली करना चाह रहे. संदेश पारते इस वक्त क्या मैदान क्षेत्र में आ रहे. बिल्कुल इस वक्त मैदान क्षेत्र में आना चाह रहे और विकेट कीपिंग खास करके ऋषि पिंडिंग में बिल्कुल बदलाव करना चाह रहे. शुभम शेळके गेंदबाज और कप्तान दोनों खुश होने चाहिए, संतुष्ट होने चाहिए. खास करके गेंदबाज तब जाकर और कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी हो सकती है.
नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजाला जसे हवे तसं क्षेत्ररक्षण ऋषी सरांनी सजवलंय. पुढचा चेंडू शुभम याचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय योगेश पवार इथे बाद होतील, झेल टिपला जाईल. संदेश पार्टे त्या ठिकाणी टिपतायत झेल. राजेश या ठिकाणी आपण पाहिलं तर योगेश पवार इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. 43 धावसंख्येवरती चौथा बॅटर बाद होतोय. तिसऱ्या चेंडूवरती इथे यश मिळतंय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. काय सुरेखरित्या या ठिकाणी कॅमेरामॅनने चेंडूला फॉलो केलंय आणि सुरेखरित्या झेल तिथे संदेश पार्टे टिपतायत. चौथा बॅटर बाद होतोय, बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. फिलहाल दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ, एक तरफ गायकवाड़ 8 पर बल्लेबाजी कर रहे, राम बरगली जिनको मौका मिला बल्लेबाजी करने के लिए 5वां ओवर प्रगति पर है. संदेश पार्टे ब्रांड एम्बेसडर है मोटर ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं, और केतन प्रतिष्ठान मोटर स्पोर्ट प्रेजेंट मोटर ट्रॉफी 2024 8 टीम 1 ड्रीम. ये देखिए एक लीजेंड खिलाड़ी संदेश पार्टे आपके स्क्रीन पर. स्कोर 43, 4 विकेट के नुकसान पर. ओवर 5वां प्रगति पर राम बरगली जिनके ऊपर अब सबकी निगाह रहेगी, क्योंकि ज्यादा गेंदें तो आपके पास नहीं है. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है और यहाँ खतरा हो सकता है. शुभम शेर के रन आउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं, और दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल है. राम बरगली और दादा गायकवाड़ दोनों बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, और राम बरगली डगआउट की तरफ पहुंच चुके हैं. 43, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर. क्या ये 5वां बल्लेबाज डगआउट की तरफ चला गया? बिल्कुल 5वां बल्लेबाज. 43, 5 विकेट के नुकसान पर रोहन करंजकर 11 टीम. 5वा बॅटर इथे बाद होतोय. अशोक गायकवाड यांनी स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये राम पहिला चेंडू खेळत असताना धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 43 या धावसंख्येवरती 5वा बॅटर बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न इथे वा अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण आहे. अशोक गायकवाड यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र त्याला यश मिळत नाहीये. राजू पाटे आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. आपण इन ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. इथे राजू पाटे डीप लॉंगॉनच्या दिशेने तिथे तैनात आहे आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न अगदी शरीरापासून दूरवरचा चेंडू इथे झेप घेऊन अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान त्याला यश मिळालं. आणि अशोक गायकवाड इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद होत असताना तंबूच्या आश्रयाला 6वां बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोर अगर बात करें तो वो रफ्तार के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है, क्योंकि बढ़िया गेंदबाजी इस ओवर में शुभम शेल के द्वारा. पहली गेंद पर चौका आया था, उसके बाद में देखिए विकेट गिरने का सिलसिला जारी है. लागोपाठ जर आपण पाहिलं तर अशोक गायकवाड याचे 2 प्रहार इथे परतवण्याचं काम क्षेत्ररक्षकांनी केलंय. म्हणजे आमच्या संघामध्ये चांगले बॅटर आहेत, आमच्या संघामध्ये चांगले बॉलर आहेत, परंतु आमच्या संघामध्ये चांगले क्षेत्ररक्षक जर नसतील ना तर त्याची कामगिरी मात्र खराब होते. इथे दोन्ही क्षेत्ररक्षकांनी म्हणजे संदेश पार्टे यांनी देखील आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या, त्याचबरोबर राजू पाटे यांनी देखील संघासाठी 5 धावा वाचवल्या. कंपल्सरी चेस नियम म्हणजे तब्बल 11 धावा तिथे वाचवल्यात. शेवटचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली, इथे झेल टिपला जाईल. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतंग. 44 धावा इथे पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक 5चा खेळ संपुष्टात. 44 झाल्यात आणि 45 धावांची गरज इथे विजयासाठी. प्रसन्न पाटिल मैन ऑफ द मैच, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था. इससे पहले अमोल पवार 11 के खिलाफ अच्छा प्रदर्शन था. 1 ओवर 1 रन 2 विकेट. सुमित आज अच्छा प्रदर्शन नहीं रहा, केवल 5 रन. बंटी पिंडारी 7. योगेश पवार ने 19 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया. उसके साथ अगर देखें तो दादा गायकवाड़ 9 रन. बाकी बल्लेबाजों ने आज अच्छा प्रदर्शन नहीं किया. विकी कल में 2 ओवर 21 रन 1 विकेट.
शाम त्र्यंबके 1 ओवर 9 रन और 2 सफलता, बहुत अच्छी गेंदबाजी। वासिक शेख 1 ओवर 8 रन, कोई सफलता नहीं मिली। शुभम शेलके 1 ओवर 6 रन और 2 विकेट, बहुत ही लाजवाब गेंदबाजी रही है। पहला विकेट 8 पर, दूसरा 18 पर, तीसरा 19 43 पर, चौथा विकेट अब जाकर जीतने के लिए अगर देखें तो लक्ष्य रहेगा 45 रनों का, 45 रनों का लक्ष्य। अब फिलहाल दूसरी पारी बहुत महत्वपूर्ण होगी। 45 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय बताएगा। मोटर ट्रॉफी 2024 स्पेशल थैंक्स विनीत कलाटे, थैंक यू व्हेरी मच। या ठिकाणी मी काही मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठाजवळ प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय, व्यासपीठावरती यायचंय। आशिषजी घोसाळे, मोहनजी मारणे, आनंदजी गुंजाळ आणि राहुल भैया साठे, मी चारही मान्यवरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय। आशिष सर या, मोहनजी मारणे आपण देखील या, आनंद गुंजाळ आणि राहुल भैया साठे, चारही मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठाजवळ म्हणजे समालोचन कक्षाजवळ यायचंय। आपल्याला इथे विनंती केली जाते की आपण लवकरात लवकर इथे मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय। राहुल भैया साठे, त्याचबरोबर अनिलजी निंबाळकर, आपल्याला देखील विनंती, आपण मुख्य व्यासपीठाजवळ या। हॅलो, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण यानंतर अजून एक मॅच आहे आणि ती मॅच वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे। वासिक शेख आणि महेश नानगुडे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये येते। चला रोहन करंजकर 11, आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, फिल्डिंग लगेच लावून घ्या, आपल्याला ही विनंती आहे, अन्यथा फायनल मॅच कमी षटकांची खेळवावी लागेल। मोटर स्पोर्ट्स केतन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलं जात आहे। आणि या एक दिवसीय स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या बाहेरून देखील काही खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत। वन डे वन ड्रीम या अनुषंगाने या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन tenniscricket.in च्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील केलं जातं आहे। रोहन चौगुले आणि त्याचबरोबर केतन प्रतिष्ठान आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार यांच्या वतीने या पर्वामध्ये देखील एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलं जातं आहे, त्यांचं मनपूर्वक असे आभार। हॅलो, आयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आमचे सन्माननीय आशिषजी घोसाळे, सन्माननीय मोहन मारणे, सन्माननीय आनंद गुंजाळ, सन्माननीय राहुल साठे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। आपण जाऊया मैदानावरती। 5 षटकांचा सामना आहे, प्रथम फलंदाजी केली, त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय हमराज मृत्युंजय संघाला विजयासाठी धावांची आवश्यकता आहे, ती 45 धावांची आवश्यकता। स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतोय वासिक शेख आणि नॉन स्ट्राईकला असेल महेश। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नयन, सामन्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे नयन। नयनचा पहिला चेंडू आणि वासिकनं मात्र फुल टॉस बनवून खेळलाय, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण, 1 धाव मात्र या चेंडूवरती। एका धावेने सुरुवात होतीये, 45 धावांचं लक्ष आहे। जो संघ हा सामना जिंकणार तो फायनलचा सामना खेळणार रहीम 11 मोंडवा या संघासोबत। नक्कीच आपण पाहिलं तर रहीम 11 हा संघ गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे रनरअप जर आपण पाहिलं ना तर हमराज मृत्युंजय हाच संघ होता। आणि योगायोग बघा, या पर्वामध्ये रहीम 11 पहिला फायनलिस्ट आहे आणि या दुसऱ्या मॅचमध्ये म्हणजे सेमी फायनलमध्ये जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय हा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। 45 धावांचा पाठलाग आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना आघाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूला महेश नानगुडे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, तर दुसऱ्या बाजूला वासिक शेख। पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आणि त्या दरम्यान डाव्या इष्टीच्या बाहेर इथे चेंडू मार्गस्थ केलाय, व्हाईट बॉलचा कॉल या ठिकाणी केला जातोय। अवंतर धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते, धावसंख्या होते ती 2 धावा।
नक्कीच आपण पाहतोय MM ऑकॉस्टिक आयोजित मॉर्टर ट्रॉफी 2024. 8 संघ आहेत, एक स्वप्न आहे. स्वप्न आहे म्हणजे प्रथम क्रमांकाचा चषक जिंकायचा आहे. दुसऱ्या वर्षाचा दुसऱ्या पर्वाचा विजेता कोणता संघ होणार, याच्यानंतरचा सामना मेगा फायनलचा सामना असेल, ग्रँड फिनाले असेल. स्ट्राईकवरती आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका. महेश समोर गोलंदाज नयन. नयनचा हा चेंडू फुल टॉस बनवून खेळाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव घेतली आहे. आपल्या संघासाठी मात्र धावा वाचवतोय. बॅकअपसाठी खेळाडू जरी असला तरी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झालेत त्या 3 धावा. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने आपलं खातं उघडलंय. एक अतिरिक्त चेंडू टाकायला गेलाय, वाईट बॉल आलाय. एकूण जर आपण पाहिलं तर समीकरण असेल 45 धावांचं, आणि या 45 धावा जर तुम्ही बनवल्या तर तुमच्यासाठी फायनलचं तिकीट म्हणजे मागच्या वर्षी ज्या 2 संघामध्ये फायनल खेळली गेली तेच 2 संघ पुन्हा एकदा पाहायला मिळणार का, याचं उत्तर पुढच्या 20 मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, परंतु मेडॉनच्या हातामध्ये चेंडू जाईल. त्या दरम्यान अगदी वेगवान इथे धाव पूर्ण केली जाते. एक एक धाव किती महत्त्वाची आहे. जे पॉवर प्लेचं षटक आहे ना, त्यामध्ये नयन याची गोलंदाजी देखील आपण पाहतोय अप्रतिम होते. कुठलाही मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. चांगली गोलंदाजी इथे केली जाते आणि दोन्ही बॅटरला इथे थांबवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्येकडे जर लक्ष दिलं तर धावसंख्या होते ती 4 धावा. पुढचा चेंडू मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की नयन जे पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या. आत्तापर्यंत या षटकामध्ये 4. स्ट्राईकवरती महेश. महेशच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. सीमा रेषेच्यावर येतोय षटकार. मॉर्टर ट्रॉफी 2024चा एक उत्तुंग षटकार. ज्यांनी झेल घेतला ना ते इकडे येऊन थांबा. झेल घेतलेत ते. आपण आपलं नाव द्यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन. प्रत्येक सामन्यामध्ये एका झेलसाठी आपण पाहतोय, म्हणजे जर जास्त झेल झाले तर त्यातला सर्वोत्कृष्ट झेल. परंतु प्रत्येक सामन्यामध्ये एक सायकल असणार आहे झेलसाठी, प्रेक्षकांनी घेतलेल्या झेलसाठी. एक षटकार मात्र महेशची फलंदाजी दर्जेदार. एकूण धावा 10. 10 धावा झाल्यात आणि त्यामध्ये महेश नानगुडेच्या बॅटमधून एक षटकार देखील येतोय. पुढचा चेंडू नयनाचा. पुन्हा एकदा बा क्लासिकल ड्राईव्ह. इथे आपण पाहतोय संयमाने इथे बॅटिंग केली आहे. खराब चेंडू मिळाला, त्यावरती प्रहार केला, षटकार आला, परंतु त्या पुढचा चेंडू नयनने आपला क्लास दाखवला आणि त्या चांगल्या चेंडूला इथे महेश नानगुडेने हलक्या हाताने शरीरापासून वेगळं केलं. कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. नक्कीच संयम आणि आक्रमकता हे 2 मुख्य. यावेळी मात्र फटका. काय सुरेख झेल टिपलाय, सुरेख असा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. बडी मछली जाल में ह्यूज विकेट. वासिक शेख बॅक टू पॅव्हेलियन. रामाकडे यांनी टिपलेला झेल अगदी एका हातामध्ये या ठिकाणी झेल टिपलाय आणि बॅटर क्रमांक पहिला वासिक शेख या ठिकाणी बाद होतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय राजेश जाधव सन्माननीय, आपण देखील मंचावरती यायचंय. आपल्याला देखील विनंती असेल, नक्कीच आयोजन समितीचं मी देखील कौतुक करेन. राजेश जाधव आपण मंचावरती यायचंय. आपला देखील या ठिकाणी सन्मान आयोजन समितीच्या वतीनं. सन्माननीय मंचावरती विराजमान आशिष घोसाळे, मोहन मारणे, सन्माननीय आनंद गुंजाळ, सन्माननीय राहुल साठे आणि राजेश जाधव आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपण देखील यायचंय. राजेश जाधव यांना देखील इथे आमंत्रित केलं जात आहे. चला लवकर या. आयोजक कमिटीच्या वतीने आपला देखील इथे सन्मान संपन्न केला जाणार आहे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. इथे आपण पाहतोय मॅचकडे थोडंसं लक्ष देऊयात. आघाडीचा बॅटर वासिक शेख या ठिकाणी बाद होतोय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी मावळ भूषण दत्ता पवार इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतात. एक चांगली बांधणी हमराज मृत्युंजय या संघाची आपण पाहतोय. ज्या संघामध्ये आपण पाहिलं तर महेश नानगुडे, दत्ता पवार, वासिक शेख, शुभम शेळके, आकाश आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर राजू पाटे. एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. त्याचबरोबर ओमकार गायकवाड सारखा देखील खेळाडू आहे. एक चांगली पॅक टीम इथे मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला रोहन करंजकर या संघामध्ये देखील आपण पाहतोय चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज देखील आहेत. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेल्सन धावसंख्या होते 11 वरती 1 बाद. पांडुरंगजी यादव आपण देखील मंचावरती यायचंय. पांडुरंगजी यादव साहेब आपण देखील मंचावरती यायचंय. सन्माननीय धनंजयजी बांद्रे आपण देखील मंचावरती यायचंय.
सन्माननीय धनंजयजी मांद्रे आपण देखील मंचावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, म्हणजे क्षेत्ररक्षण करताना राजू पाटेनं ज्या 5 धावा वाचवल्या, ज्या धावा संदेश पाटेनं वाचवल्या, तो एक प्लस पॉईंट झालाय. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय काहीशी उसळी घेणारा चेंडू, त्यावरती कट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे अपील केली आहे परंतु पंचांनी ती अपील इथे फेटाळून दिली आहे. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. धनंजय बांद्रे चला इथे मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. नो बॉल कॉल, कहाणी में ट्विस्ट आहे. नो बॉल, ज्यावेळी चेंडू हातातून रिलीज झालाय पंचांनी लगेच नो बॉलचा इशारा केलाय आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मात्र असेल डावखुरा फलंदाज महेशकडे. महेशनं मागच्या सामन्यामध्ये देखील दर्जेदार कामगिरी केली आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे देखील लाईन नो बॉल. आमचे तिसरे पंच अक्षय निर्मल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पंचांचं एक महाराष्ट्रातील नामांकित पॅनल आपण पाहतोय. नो बॉल घोषित केलाय. ऑन फील्ड दाद मागितले गेले तिसऱ्या पंचांकडं. तसं जर पाहिलं तर आत्तापर्यंत आपण पाहतोय की धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सर्व एक दिसते तुम्हाला. 11 धावा आहेत, 1 बाद आहे, 1.1 चेंडू, 45 धावांचं लक्ष आहे आणि या 45 धावांची किंमत आहे मेगा फायनलचं तिकीट. मोर्टर ट्रॉफी 2024, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. तब्बल 1,11,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तर 51,000 दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील आपण पाहतोय 7,000 रुपयाचं पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज 7,000 रुपयाचं पारितोषिक आणि जर पाहिलंच तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. चांगली संकल्पना या मॉर्टर ट्रॉफी 2024 मध्ये 8 टीम आणि 1 ड्रीम या अनुषंगाने आपण पाहतोय. मुख्य आयोजक केतन प्रतिष्ठान, मॉर्टर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पर्व दुसऱ्यामध्ये आपण करताना पाहतोय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. तिसरे पंच या ठिकाणी पडताळणी करतायत. मुख्य पंचांनी नो बॉलचा इशारा दिला परंतु त्या ठिकाणी इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने गोलंदाजाने इथे रिव्ह्यूचा वापर केला. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. दरम्यान पाटीलवाडा हॉटेलचे सर्वे सर्वा सन्माननीय विनीतजी कलाटे आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावरती यायचे, मुख्य मंचावरती यायचे. आपण विनीतजी कलाटे पाटीलवाडा हॉटेलचे सर्वे सर्वा. ऑन फील्ड पंचांनी नो दिलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. काही क्षणासाठी सामना थांबलेला आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. तिसऱ्या पंचांनी इथे कळवलंय मुख्य पंचांनी जो निर्णय दिलाय तो योग्य आहे. नो बॉल आहे. इथे तिसऱ्या पंचांनी देखील आपण पाहिलं तर इथे गोलंदाजाला दंडितच केलाय. सर नो बॉल. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता इन ॲक्शन रिप्लेमध्ये काय कॅमेरा वर्क आहे. अगदी बारकाईने त्या ठिकाणी चेंडू आणि त्याचबरोबर इथे आपण पाहिलं तर नो बॉलचा कॉल अगदी योग्य कॉल त्या ठिकाणी पंचांचा आपल्याला दर्शवला. tenniscricket.in यांच्या माध्यमातून अगदी चांगलंच लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. इथे वा भन्नाट वेगामध्ये चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी घेतोय आणि बॅटरच्या इथे शरीराचा वेध. पंच चेक करा काही इजा झाली आहे का, परंतु ऑल इज वेल. इथे बॅटर देखील कळवतोय. चेंडू जर आपण पाहिला तर अगदी वेगामध्ये इथे भन्नाट वेगामध्ये प्रसन्न पाटील याची गोलंदाजी आपण पाहतोय. सकाळपासून जर आपण पाहिला ना तर वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्पा हेरला आणि वेगाचा जर पुरेपूर वापर केला तर इथे बॅटिंग करणं फार अवघड होऊन जातं. इथे बॅटरने चांगला प्रयत्न केला होता शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर इथे जो चेंडू वेगात येतोय सरळ इथे बॅटरच्या शरीराचा वेध. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. नक्कीच या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय प्रसन्न पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. समोर देखील एक दत्ता पवार, त्याला मात्र पॉवर ऑफ पवार सिद्ध या मैदानावरती करावी लागेल. आणि दत्ता पवार मोठा उत्तुंग फटका खेळायचा होता परंतु 1 धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव. पुन्हा एकदा पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. म्हणजे याच्या अगोदरच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं होतं तर पंचांनी जो नो बॉल घोषित केला होता आपण सांगितलं की गुड कॅमेरा वर्क आणि पंचांच्या डोळ्याच्या ज्या लेन्स आहेत त्याची देखील आपण कौतुक करावं लागेल. कारण पंचांनी ज्यावेळी चेंडू रिलीज झाला लगेच इशारा केला होता नो बॉलचा. असा वेळमध्ये घालू नका, पटपट खेळा. आता ते ड्रिंक टाइम आहे ना तो देखील मिळणार नाही, कारण वेळ इथे वाचवणं गरजेचं आहे. कारण मेगा फायनल वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ही वॉर्निंग नाही, आता ही ताकीद आहे तुम्हाला. पुढचा चेंडू प्रसन्न याचा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे प्रसन्न याच्या माध्यमातून हाताळला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा सिंगल.
काही जर आपण पाहिलं ना तर मागच्या मॅचमध्ये देखील प्रसन्न यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली आणि मागच्या मॅचमध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला आणि आता देखील आपण पाहतोय अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं की नो बॉलची देखील धाव मिळाली होती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय दत्ता. या षटकातील प्रसन्नाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बेस्ट टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र डिप्लाय. फलंदाज बाद. एक और बडी मछली जाल में. दत्ता पवार बॅक टू पॅव्हेलियन. चला नवीन फलंदाज, थोडीशी गडबड करा. आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. नवीन फलंदाज चला लगेच. चला नवीन बॅटर जे आहेत ना त्यांनी सज्ज व्हायचं आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मेगा फायनल आपण लगेचच सुरू करणार आहोत. त्या अगोदर ती काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला वेळ त्याच्यासाठी देखील द्यायचा आहे. न्यू बॅटर इथे आपण पाहतोय आकाश काळे. चला आकाश लवकर मैदानाचा ताबा घ्या. वेळ लावू नका प्लीज. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. आयोजकांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि एवढी मोठी स्पर्धा संपूर्ण क्रिकेट जगतासाठी इथे जी निर्माण केली आणि सर्व खेळाडूंना देखील त्या ठिकाणी विनंती असेल आपल्याला या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण गोळा होऊ नका. पटपट पटपट हालचाली करा. अन्यथा मेगा फायनल आपल्याला कमी षटकांची खेळवावी लागेल कारण एकच दिवसाची स्पर्धा आहे. आपल्याला दुसरा दिवस राखीव नाही आहे. 1 डे 1 ड्रीम या अनुषंगाने आपण ही स्पर्धा एक मिनी वर्ल्ड कप या ठिकाणी संपन्न करतोय. न्यू बॅटर इन होतोय आकाश काळे. नक्कीच आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना आहे, एखादा फलंदाज जर बाद झाला तर आता सगळे 11 खेळाडू एका जागी यायचं नाही. जर एखादा फलंदाज बाद झाला तर स्ट्राईक वरती येतोय आकाश काळे. आकाशसाठी हा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. काय कमालीची गोलंदाजी करतोय प्रसन्न पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी. भन्नाट वेग आहे त्याच्याकडं आणि भन्नाट वेगाचा वापर करून गोलंदाजी केली त्यानं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 15. या ठिकाणी मी लालाशेठ काळे यांना विनंती करेल की आपण लालाशेठ कालेकर यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय लालाशेठ काळेकर आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचंय. आमचे जे होर्डिंग्स लावलेले आहेत त्याला टेकून बसलेले जे प्रेक्षक आहेत, इकडच्या बाजूला जे टेकून बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सूचना आहे, जे होर्डिंग लावलेत आपण बाउंड्रीच्या बाहेर, विशेषतः गो ग्रीन रहीम 11 मुंडवा संघ, रहीम 11 मुंडवा आपल्या बाजूचे जे खेळाडू आहेत बॅनरला टेकून झोपलेले खेळाडू, थोडंसं सांगा त्यांना स्पर्धा अजून संपायची. ते बॅनर पाठीमागे गेलेत. या बाजूला बबलू पाटील सर, तुमच्या समोरचे बॅनरच्या समोरचे ते उठा जरा तिथून. ते बॅनरला टेकून बसू नका. ते बॅनर त्या याच्यासाठी लावलेत, ग्राउंड सुशोभीकरण करण्यासाठी आपण लावलेत. इथे षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय गोलंदाज रत्नदीप. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात होते. लालाशेठ काळे आपल्याला विनंती आहे की काळेकर आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 2 षटकांमध्ये 15 धावा झाल्यात. पुढचा चेंडू, वा इथे वेगवान चेंडू हाताळलाय परंतु इथे परफेक्ट गॅपमधून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार महेश नानगुडे याच्या बॅटमधून. 4 धावा. म्हणजे हाच खेळ आहे सर. आपण पाहतो की मागच्या षटकामध्ये तुम्ही सांगितलं की प्रसन्न पाटीलची जी गोलंदाजी होती केवळ 4 धावा दिल्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार. संघाच्या धावसंख्येला आकार देणारा, संघाला संजीवनी देणारा चौकार आलाय. एकूण 26 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय लालाशेठ काळेकर आपण देखील मंचावरती यायचंय. अमरजी धोत्रे आपल्याला देखील विनंती आपण मंचावरती यायचंय. समीकरण जर सर आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू, इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल का, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक देखील जाईल. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. इथे आपण पाहतोय रत्नदीप याच्यावरती चढवलेलं आक्रमण मोक्याच्या क्षणी इथे मात्र बॅटमधून येतोय चौकार आणि षटकार. महेश नानगुडे करतोय वार. चौकारा पाठोपाठ येतोय खणखणीत षटकार 6 धावांसाठी. अमरजी धोत्रे आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचंय. सर काय कमालीची सुरुवात या षटकामध्ये आपण पाहतो. एक चौकार आला, एक षटकार आला. म्हणजे सामन्यातली हवा काढून घेण्याचं काम. एखादा फुगा फुगावा, त्याला टाचणीची पिन घुसवावी आणि त्यातून हवा काढावी, अशी सामन्यातली हवा काढण्याचं कार्य मात्र छोटा पॅक बडा धमाका. 9 चेंडूमध्ये 20 धावावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रत्नदीप. रत्नदीप इथे मात्र आपण पाहतोय काहीशी खर्ची गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती तर 10 धावा आल्यात. म्हणजे आता समीकरण आहे शेवटचे 16 चेंडू आणि
16 चेंडू आणि 20 धावेंची गरज. 16 चेंडू आणि 20. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात येतोय. थोडंसं पटपट खेळा, वेळ खर्च करू नका, वेळेचं भान ठेवा. पुढचा चेंडू महेशसाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. वा, देखणं रूप आपल्याला क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय महेश नानगुडेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तिसरा ब्लास्ट, षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. रहीम 11 मुंडवा, कॅप्टन अविनाश रामगुडे, बबलू पाटील, सर्व संघ आपण लगेच यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचंय. कॅप्टन अविनाश रामगुडे प्लीज कोऑपरेट. आपला सर्व संघ घेऊन आपण लगेच यायचंय. सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच मेगा फायनल ग्रँड फिनाले. तुम्ही जर लवकर आला तर सामना थोडासा चांगल्या षटकांचा, मोठ्या षटकांचा आपल्याला घेता येईल. बबलू पाटील सर, अविनाश रामगुडे, चला. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू त्याच्यासाठी असतील 15 चेंडू 16 धावा. प्रसन्न पाटील यांनी जी गोलंदाजी केली, नयन यांनी गोलंदाजी केली, सामन्यामध्ये काहीशी पकड निर्माण केली. परंतु रत्नदीप वेगवान गोलंदाज आहे, परंतु महेश तितकाच ताकदवान बॅटर देखील आहे. इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कट केलाय, परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. झेल टिपला जाईल, परंतु आपलं काम योग्य रीतीने पूर्ण केलंय. महेश नानगुडे इथे होतोय बाद. तिसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय अमितजी मोरे, आपण देखील मुख्य मंचावरती यायचंय. अमित मोरे, चला थोडंसं स्पीडअप करा. राजू पाटे, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. राजू पाटे. महेशनं मात्र बाद होण्यापूर्वी त्याची कामगिरी पत्ते केली आहे. 10 चेंडूचा सामना केला आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावांची झंझावती स्फोटक खेळी त्यानं केली. आत्ता आपण पाहिलं की सेलिब्रेशन पाहायला मिळालं नाही, कारण काय झालं होतं, 2 चौकार 1 षटकार गोलंदाजानं दिल्या होत्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा. फलंदाज जरी बाद केला तरी तो सेलिब्रेशन करू शकला नाही. तो त्या मूडमध्ये नाही आहे, कारण जवळपास सामन्यावरती वर्चस्व निर्माण करतोय हमराज मृत्युंजय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मागच्या वर्षी जी ट्रॉफी झाली होती, मागच्या वर्षीच्या ट्रॉफीमध्ये जे 2 संघ मेगा फायनलमध्ये होते ते 2 संघ पाहायला मिळणार का याची उत्सुकता पुन्हा एकदा लागलेली आहे. नक्कीच या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रत्नदीप. स्ट्राईकवरती फलंदाज राजू पाटे. राजूच्या बॅटमधून पुल करण्याचा प्रयत्न आहे. मोठा पटका, टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉल कॉल. अपेक्षेपेक्षा खूप जास्त उसळी आहे या चेंडूमध्ये. व्हाईट बॉल कॉल. 1 अतिरिक्त धाव येते. थोडासा निराश होतोय गोलंदाज, कारण 2 चौकार 1 षटकार 1 व्हाईट बॉल. एक अत्यंत दर्जेदार स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी 2024. MM Acoustic प्रेझेंटिंग मॉर्टर ट्रॉफी 2024. अत्यंत भव्य आणि दिव्य अशी या ट्रॉफीची संकल्पना. 8 संघ आणि 1 स्वप्न. इथे आपण पाहतोय 30 धावा झाल्यात. पुढचा चेंडू रत्नदीप याचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू काहीशी उसळी घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. रत्नदीप याने पहिल्या 3 चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर 14 धावा तब्बल खर्च केल्या. 4थ्या चेंडूवरती बॅटरला बाद केलं. 5वा पुन्हा एकदा अवांतर धाव, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक रत्नदीप यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 30 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर इथे रिक्वायर्ड रन रेट 13 चेंडूमध्ये अजूनही 15 धावींची गरज. 13 बॉल 15. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे जातोय आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद. 1 और बडी मछली जाल में. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी पुन्हा एकदा सूचना आहे. रहीम 11 मुंडवा, कॅप्टन अविनाश रामगुडे, आपला संपूर्ण संघ आपण बोलून घ्यायचा. संपूर्ण संघ. 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15. रहीम 11 पुणे, जेवढा लेट करता येईल तेवढी कमी ओव्हर होतील. लवकर या पटकन, इथं वेळ नाहीये. 5 मिनिटात जर आले नाही तर पुढच्या टीमला घोषित करेल ह्या टीम जिंकलेली आहे त्याला. रहीम 11 संघ. रहीम 11 संघ आता 2 वेळा बोलले मी, खरंच डिक्लेअर करेल त्यांना जिंकलं म्हणून. लवकर या इकडे, या साईडला टीम घेऊन या तुम्ही.
रहीम 11 संघाला इथे सातत्याने पुकारना केली जाते. रहीम भाई जल्दी बुलाइए आपकी टीम को. इथे आयोजकांनी तुम्हाला 4 वेळा आवाज दिलाय, त्यामुळे तुमच्या संपूर्ण टीमला विनंती आहे की पटकन या. चला सामना सुरू करा, लगेच सामना सुरू करा. अगोदर सांगितलं होतं या सामन्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, तरी देखील ड्रिंक्स ब्रेक झालाय. चला लवकर, चला आता आमची ड्रिंक ट्रॉली- टाइम झालाय, पटकन खेळून घ्या आपण कारण चांगलं मॅच कार्य अजूनही करताय. ऑन आहे. नक्कीच आपल्याला या स्पर्धेचा एक मोठ्या षटकांचा सामना पाहायचा असेल, एक चांगला सामना पाहायचा असेल तर तितकं चांगलं सहकार्य देखील झालं पाहिजे. चला लवकर, धन्यवाद. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 12 चेंडू असतील आणि धावा बनवायच्या असतील त्या 15. 12 चेंडूमध्ये 15. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात. इथे आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमधील एक नावाजलेला खेळाडू, टेनिस क्रिकेट ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते आपल्याला इथे इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यांचं देखील शुभागमन झालंय. इथे आपण पाहतोय चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल, अवंतर धाव इथे घोषित केले. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. अजूनही आपण पाहतोय मॅच दोन्ही संघांकडे, कारण प्रसन्न पाटील मागच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, सन्मान दिलाय. एक वेगवान धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि एक धाव मात्र या चेंडूवरती. एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. आपण पाहतोय एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती 32 धावा आहे. षटक क्रमांक जर आपण पाहतोय 4. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील. मॉर्टर ट्रॉफी 2024 रोहन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. त्यांना तितकीच मोलाची साथ, सर्व संघातील सर्व सहकारी, प्रत्येकाचं सहकार्य आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा. गेल्या 1.5 महिन्यापासून चर्चेत असणारी स्पर्धा आज मात्र प्रत्यक्षात या मैदानावरती 8 संघ 1 स्वप्न या स्पर्धेचं ब्रीद वाक्य, या स्पर्धेचं स्लोगन जर आपण पाहिलं तर 8 संघ 1 स्वप्न. इथे देखील आपण पाहतोय काय सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी घेतोय. इथे शुभम शेळके आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रसन्न पाटील आपल्या वेगाचं इथे अस्त्र वापरतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं ना तर काहीसा वेगात मार्गस्थ होतोय आणि त्या वेगाला उत्तर मात्र देता येत नाही. चेंडू डॉट बॉल आहे. 32 वरती 4 बाद आहे. पुढचा चेंडू इथे आपण अजूनही पाहतोय 10 चेंडू आणि 13 धावींची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा. तिसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होता, परंतु 2 धावा आणि या 2 धावेने समीकरण मात्र जाऊन पोहोचेल. एकूण असतील धावफलकावरती धावा त्या 34 धावा. 4 बाद 34. आता जर समीकरण पाहिलं तर चेंडू असतील 9 आणि धावा असतील त्या 11. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण आहे 9 चेंडू 11. स्ट्राईकवरती फलंदाज शुभम शेळके. इथे देखील पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आहे. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय का, फलंदाजाकडून पंचांकडून मात्र मागणी केली गेली तिसऱ्या पंचांकडे. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा कॉल करण्यात आलाय. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जातोय. अखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय आणि बॅटरच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होतोय की नाही याची पडताळणी इथे तिसऱ्या पंचांकडे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील आपण पाहतोय मैदानामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते इन ॲक्शन आपल्याला रहीम 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. अजून एक सुपरस्टार या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बबलू पाटील, कृष्णा सातपुते, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आसिफ त्या ठिकाणी, राहुल सातव, धनंजय भिंताडे, रणजित फराटे. क्षेत्ररक्षक तुम्ही गोळा होऊ नका. जरी काही निर्णय असला ना तरी तो तुमच्यापर्यंत येणार आहे. वाईट बॉल असला तरी तेच होणार आहे आणि नसला तरी निर्धाव चेंडू असणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त गोळा होऊ नका. आणि इथे तिसऱ्या पंचांनी कळवलंय फेअर डिलिव्हरी 1 बाउन्स. इथे इशारा कळवलेला आहे 1 बाउन्स. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. धावसंख्या इथं आपण पाहतोय 34 आहे. शेवटच्या 8 चेंडू आणि 11 धावींची गरज. 8 चेंडू 11 धावा.
या षटकातला मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी काय कमालीची गोलंदाजी करतोय प्रसन्न. या षटकामध्ये मात्र पुढचे 2 चेंडू जर प्रसन्नचा पुन्हा एकदा भन्नाट वेग आहे या चेंडूमध्ये. फलंदाज बाद होतोय. बॅट चिकट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चला सगळे एकत्र गोळा होऊ नका. नवीन फलंदाज चला लगेच. नवीन फलंदाज लगेच यायचंय मैदानामध्ये. नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचंय. आता मात्र समीकरण बदललं जाते. नवीन फलंदाज चला मैदानामध्ये लगेच. चौतीस 5 बाद 34. 7 चेंडू आणि 11 धावा. हा 7वा चेंडू मात्र निर्णायक चेंडू आहे. सामन्याचं समीकरण ठरवणारा चला चेंडू आहे. बॅटर चला. तिथे थांबू नका. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. पळतच जा. थांबू नका अजिबात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ऋतिक गुजर. चला ऋतिक सर पटकन मैदानाचा ताबा घ्या प्लीज. थोडस सहकार्य करा. आम्ही जास्त मागतच नाहीये. विष्णू सर देखील आलेले आहेत. विष्णू सरांचा देखील विशेष करून आभार. एका टीम मध्ये आपण खेळलेलो आहे त्यामुळे ती ओळख आहे. इथे आपण पाहतोय ऋतिक डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 11 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. म्हणजे कृष्णा यांनी जी गोलंदाजी आपण प्रसन्न यांनी जी गोलंदाजी केली प्रसन्न पाटील यांनी आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 4 धावा खर्च केल्यात. अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एका चेंडूमध्ये पहिल्या चेंडूमध्ये आलेली सिंगल, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर निर्धावत चेंडू आहेत. म्हणजे 3च धावा खर्च केल्यात. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावा. चला पटपट खेळा. वेळ लावू नका. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवरती मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव घेतली आहे आणि समीकरण मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि 10 धावा. काय जबरदस्त सामना होतोय. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत येईल. 6 चेंडू आणि 10. प्रसन्न पाटील काय जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडूमध्ये पाहिजे होत्या 15 आणि आता समीकरण आहे 6 चेंडूमध्ये 10. केवळ 5 धावा दिल्या प्रसन्न पाटील. आपल्या संघाला प्रसन्न करणारी गोलंदाजी, मैदानावरचं वातावरण संघासाठी प्रसन्न करणारी गोलंदाजी मात्र त्यानं केली आहे. चला वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ नाही आहे जास्त. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 10 धावा. सरांनी सांगितल्याप्रमाणे नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या संघासाठी कामगिरी केली आहे. प्रसन्न अशी कामगिरी केली आहे. संघ नक्कीच त्याच्या कामगिरीवरती प्रसन्न असेल. इथे आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये ज्यावेळेस 14 धावांची गरज होती फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. आणि इथून पुढे आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी अजूनही आपण पाहिलं तर 10 धावा इथे शिल्लक ठेवल्यात. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. सूरज पाटील इथे आपण पाहतोय नवीन गोलंदाज. इथे गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सूरज, तर स्ट्राईकला ऋतिक. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अजूनही मैदानामध्ये आहे. एका बाजूला ऋतिक डावखुरे शैलीचा बॅटर, तर दुसऱ्या बाजूला आकाश काळे. चला पटपट खेळा. वेळ अजिबात खर्च करू नका. 6 चेंडू 10 धावा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली झेल टिपलाय. इथे मात्र येतोय षटकार. 6 धावा. हा बोर्डाच्या आतमध्ये आहे का ही जी लाईन आहे? बोर्डाची लाईन ही बघा. ही तुम्ही मागे थांबा. अजून मागे थांबा. षटकार आहे. 6 धावा आहेत. बोर्डाच्या आतमध्ये अभ्यास करून सुद्धा नापास झालेला आहे. झेल टिपलाय तरी देखील पारितोषिक नाही मिळालं कारण नियमाप्रमाणे तो बोर्डाच्या आतमध्ये आहे. षटकार मात्र आलाय आणि सामना जिंकण्यासाठी समीकरण खूप सोपं आहे. आता 5 चेंडू आणि 4 धावा. ऋतिकच्या बॅटमधून एक चौकार मात्र पाहायला मिळालाय. षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऋतिकच्या बॅटमधून विजयी षटकार. आता बोर्डाच्या बाहेर झेल टिपलाय. त्यांना बोलून घ्या. त्यांना बोलून घ्या. चला आपण यायचंय. मॅच संपली आहे. 2 जण आहेत. आता त्यामधला उत्कृष्ट झेल कुठला आहे ते आयोजक ठरवतील. आम्ही नाही. चला हस्तांदोलन करायचंय. सेकंड करायचंय दोन्ही टीम. चला लगेच. आणि हमराज ऋषिकेश जोरे सर आपण आपला संघ हस्तांदोलन झाल्यानंतर लगेच या. वासिक शेख यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय हमराज मृत्युंजय. काय जबरदस्त. आणि खऱ्या अर्थानं ऋषिकेश जोरे सर आपण या ऋतिकचा शोध लावला होता बार्शीच्या स्पर्धेमध्ये.
चला दोन्ही टीम अमराज मृत्युंजय, चला वेळ नाहीये, इथे यायचंय लवकरात लवकर. प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे यायचंय. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस देखील संपन्न करणार आहोत.